अष्टविनायकांपैकी एक खालापूर तालुक्यात असणाऱ्या महड या वरदविनायकाच्या मंदिराचा पुरातत्व खात्यामार्फत जीर्णोद्धार होणार आहे। पुरातत्व खात्याकडून सांगण्यात आल्यानुसार मंदिर सुरुवातीला 3 महिने बंद राहणार असून जीर्णोद्धाराचे काम 3 वर्ष चालणार आहे। त्यामुळे महड गावातील ग्रामस्थांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण पसरलं असून होणाऱ्या कामाबाबत ग्रामस्थ आणि विश्वस्त यांना पुरातत्व खात्याकडून लेखी हमीपत्र मिळावे यासाठी ग्रामस्थांनी आणि संस्थान विश्वस्त यांनी खालापूर तहसील, पोलीस स्टेशन आणि खालापूर नगरपंचायतीस निवेदन दिले। पुरातत्व खात्याकडून राज्यात असणाऱ्या अष्टविनायकांच्या मंदिराचा सुशोभीकरणाचा आणि जीर्णोद्धार होत आहे। 4 ते 5 मंदिराचे सुशोभीकरण झाले असून रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असणाऱ्या महड गावाच्या वरदविनायक मंदिराचा लवकरच जीर्णोद्धार होणार असल्याचे समजते। अष्टविनायक मंदिरांपैकी त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला तिथे फार मोठे तोडक काम न करता सुशोभीकरण करण्यात आले होते। परंतु महड येथील मुख्य मंदिराचा गाभारा सोडून त्या सभोवताली असणारे आरसीसीचे भव्य सभामंडप तोडण्यात येणार आहे आणि त्यासाठी मंदिर भाविकांसाठी 3 महिने बंद राहणार आहे। महड ग्रामस्थांचा उदरनिर्वाह याच मंदिरावर होतो, त्यामुळे 3 महिने मंदिर बंद राहिले तर कसं होणार हा प्रश्न ग्रामस्थांना सतावतोय। जीर्णोद्धारला त्यांचा विरोध नसून विहित वेळेत हे काम जर झाले नाही, अगर ठेकेदाराने अर्धवट काम सोडून दिले तर काय परिस्थिती उद्भवेल या विचाराने ग्रामस्थ आणि विश्वस्त संभ्रमात आहेत। म्हणून पुरातत्व खात्याने सदर कामाबाबत ग्रामस्थांशी चर्चा करून काम विहित वेळेत पूर्ण होईल असे लेखी हमीपत्र द्यावे अशी मागणी निवेदन ग्रामस्थांनी आणि विश्वस्तांनी तहसील, पोलीस ठाणे आणि नगरपंचायतीस केले। यावेळी मोहिनीताई वैद्य, कार्याध्यक्ष गणपती संस्थान महाड, किरण काशीकर विश्वस्त गणपती संस्थान महड, मंदार जोशी, संतोष मिरकुटे, रामदास पाटील, गणपत पाटील, गीता पाटील, संभाजी पाटील, पद्माकर पाटील, श्वेता गुरव नगरसेविका खालापूर नगरपंचायत, सुनीता पाटील नगरसेविका खालापूर नगरपंचायत, मीनल कौले नगरसेविका खालापूर नगरपंचायत व इतर महड ग्रामस्थ उपस्थित होते। नमस्कार। महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत पुरातन विभागातर्फे मंदिराचा पुनर्विकास केला जाणार आहे आपल्या वरदविनायक मंदिराचा महड येथील। तर त्याचे सर्वप्रथम मी स्वागत करते ह्या उपक्रमाचे आणि शासनाचे आभार मानते की त्यांनी हा प्रकल्प करायला घेतला आहे। पण हे सांगताना मला असं सांगावंसं वाटेल की हा प्रकल्प करताना काही आमचे जे काही ग्रामस्थ बांधव आहेत, भगिनी आहेत, आमचे जे काही दुकानदार आहेत, देवस्थान आहे, देवस्थानमधील कर्मचारी वर्ग आहे, भाविक आहे, जे इथे लाखोच्या संख्येने भाविक येतात, त्या सगळ्यांच्या मनामध्ये ह्या म्हणजे प्रकल्प हा जो आहे त्याच्याबद्दल काही काही प्रमाणात काही शंका आहे, काही अस्थिरता आहे, काही गोंधळ आहे। तर काही शंकांचं निरसन आम्हाला व्हायला हवं आहे की जसं करून की जेणेकरून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे नक्की मंदिर किती दिवस बंद राहणार किंवा पूर्ण मंदिर बांधायला किती कालावधी लागणार आणि त्यामध्ये सुरक्षिततेचाही प्रश्न आहे की काही बाबा विमा योजना दिल्या म्हणजे काही इन्शुरन्स केला जाणार का भाविकांचा किंवा काही आपल्या ग्रामस्थांचा किंवा तिथे काम करणारे व्यक्ती असतील, आपले कोणी सेवक असतात, काही असतात त्या संबंधात, किंवा स्ट्रक्चर कसं असेल, किंवा जेणेकरून जे कोणी आपल्या इथे जे भाविक येतात ते बरेचसे वयस्कर देखील असतात, तर त्यांच्या दर्शनामध्ये किंवा त्यांच्या उठबशीमध्ये काही त्यांना अडथळा निर्माण होऊ नये किंवा अशा बरेचसे काही गोंधळ आहेत आणि त्यांचा खुलासा किंवा एक बाबा आम्हाला एक माहितीपर खुलासा हवा आहे की म्हणजे त्या पुरातन विभागांच्या अधिकाऱ्यांकडून किंवा त्या कंत्राटदारांकडून किंवा एक काही त्यांनी हमीपत्र दिलं तर जास्ती उत्तम की बाबा एवढ्या कालावधीत हे मंदिर बांधकाम पूर्ण होईल किंवा एवढेच दिवस बंद राहील। तर असं हे याकरिता आम्ही एक संयुक्त बैठक आम्हाला हवी आहे ज्याच्यामध्ये आम्ही सर्व विश्वस्त असू, ग्रामस्थ असू, दुकानदार असतील, स्थानिक प्रशासन असेल, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, माननीय आमदार साहेब असतील, सगळे आपले हे जे संलग्न आहेत या मंदिराशी आणि भाविक सुद्धा असतील तरी उत्तम आहे। तर अशी सगळ्यांची जर का संयुक्त बैठक झाली तर ती बैठक व्हावी ह्याकरता आम्ही निवेदन आता तहसीलदार साहेबांकडे दिलेलं आहे की जेणेकरून तहसीलदार साहेबांनी ह्यामध्ये लक्ष घालून सगळ्या ह्या गोष्टींचा खुलासा व्हावा जेणेकरून या कामास पुढे जाता येईल। येस ही तुम्ही जी अगदी नमूद केली ती आता खूपच गंभीर बाब, सर्वात मोठी महत्वाची गंभीर बाब आमच्यासाठी तीच आहे की इतर देवस्थानांमध्ये फक्त डागडुजी किंवा काही लाद्या बदलणे किंवा असं जुजवी काम आहे, असं खूप मोठं काम नाहीये। पण आपल्या इथे वरदविनायकाच्या मंदिरामध्येच एक आहे की जिथे आपले 2 जे गाभारे सोडले तर त्याच्या व्यतिरिक्त जे काही संपूर्ण सभामंडप आहे ते संपूर्णपणे जमीनदोस्त म्हणजे संपूर्ण पाडकाम होणार आहे त्याचे आणि त्यानंतर ते संपूर्णपणे उभारण्यात येणार आहे। त्यामुळे ही काळजी इथे जास्ती आहे की बाकीच्या ठिकाणी कसं तात्पुरतं काम आहे, लवकर पटापट होऊन जाईल किंवा काही त्यात अडथळे यायची एवढी शक्यता नसते, पण एवढं जेव्हा मोठं काम असतं तेव्हा त्यात काही अडथळे येण्याची शक्यता असते। तर तसं काही होऊन जर मंदिराचं काम थांबलं तर काय किंवा काय अशी आमच्या सगळ्यांमध्ये खूपच शंका आणि काळजी आहे, तर ह्या काळजीपोटीच आम्ही हे निवेदन दिलेलं आहे।
पुरातन विभागमधनं आपल्या महड देवस्थानचं आता म्हणजे जेणेकरून अष्टविनायकाच पूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे. तर अष्टविनायकापैकी महड हे देवस्थान असं एकमेव देवस्थान आहे की जे आपलं आता आरसीसी स्ट्रक्चर आहे ते मोडणार आहेत, म्हणजे पूर्ण रिडेव्हलपमेंट करणार आहेत आणि वरती खांब लावून आणि वरती पत्र्याचा शेड लावणार आहेत. त्यासाठी म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांकडे भेटायला आलो होतो की जेणेकरून त्यांच्याकडे कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाहीये, अजूनपर्यंत कुठलंही काम सुरू नाहीये आणि संभ्रम असा आहे जे अष्टविनायक पर्यटन तीर्थक्षेत्रासाठी येतात भाविक शुक्रवार शनिवार रविवार, तर संभ्रम असा निर्माण झालाय की बाबा आता सगळेच मंदिरं बंद आहेत, तर इथे येणारे भाविक सुद्धा येणं कमी झालेले आहेत. तर म्हणून आम्ही निवेदन दिलं जेणेकरून तहसीलदार साहेबांनी का होईना पण पुढाकार घ्यावा आणि पुरातन विभागांना बोलवून इथे एक संयुक्त बैठक लावावी, यासाठी म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. काय नक्की अपेक्षा असते तुमच्या त्यांच्याबरोबर म्हणजे पुरातत्व खात्याबरोबर बैठक लावून काय अपेक्षा असते? पुरातत्व विभागाकडनं आम्हाला एक प्रॉपर टाइम बॉन्ड मिळाला पाहिजे, जेणेकरून किती महिन्यात ते मंदिर ओपन करणार आहेत, किती मंदिर ते बंद ठेवणार आहेत, जेणेकरून 150 पेक्षाही जास्त दुकानदार आहेत ज्यांचं पूर्ण उपजीविका ही मंदिरावरतीच अवलंबून असते. सो जेणेकरून किती दिवस मंदिर बंद राहील ह्याचं पण माहिती पाहिजे आणि मंदिर पूर्णपणे कधी सुरू होईल ह्याची पण माहिती पाहिजे.